स्पर्धेची करता धरता प्रसादजी चिकवन सर आपल्या विनंती आपण कॉमेंट्री बॉक्स कडे या प्लीज. तर आपण पाहतोय आमदार चषक 2021 म्हणजेच खेड दापोली बंडनगड तालुक्याचं लाडकं नेतृत्व युवकांची प्रेरणास्थान आदरणीय सन्माननीय योगेशदादा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा या ठिकाणी सुरू आहे. लाख मोलाची स्पर्धा सुरू आहे आणि या स्पर्धेमधला आजचा तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवसातला अत्यंत महत्वाचा सामना मैदानावरती सुरू आहे मित्रांनो, ज्याचं आयोजन आणि संयोजन शिवसेना युवा सेनेच्या माध्यमातून करण्यात आलं होतं आणि अर्थात बाबासाहेब पाटणे क्रीडानगरीमध्ये म्हणजेच गुलमर्ग पार्क वरती गोलीबारच्या मैदानावरती ही स्पर्धा सुरू आहे आणि अर्थात मोठा सामना या ठिकाणी सुरू आहे. मी प्रसादजी शिकवन सर आपल्याला विनंती करेन आपण तर आपण मॅच कडे आमचं दृष्टीने येते. अर्थातच मॅच ऑन होतोय, मॅच सुरू होतोय. राईट राऊंड विकेट प्रथमेश जाधव पहिला चेंडू सुरेख चेंडू डावकर फलंदाज नंदू यांनी ऑन साइडला चेंडू तटवलाय आणि अर्थात खातं उघडले. नंदू गाणेकर यांच्या नावावर एक धाव लिहिली जाते. एक धाव महापुरुष संघाच्या खात्यामध्ये जमा होते आणि अर्थात इथे जर आपण पाहिलं तर मोठा सामना आहे. प्रथमेश जाधव गोलंदाजी करतोय. ज्या प्रथमेश जाधवने मागील सामन्यामध्ये कमाल केली होती, चिपळूणच्या मोठ्या संघाला पराभूत करण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला. मॅन ऑफ द मॅच ची कामगिरी त्याने केली आणि अर्थात पहिलं षटक निर्धाव षटक टाकलं, ज्यामध्ये मुदतसर सारखा फलंदाज मैदानामध्ये उभा करून ठेवण्याचं काम यात प्रथमेश जाधवने केलंय. मित्रांनो तोच सुपुत्र गुहागरचा सुपुत्र आणि अर्थात चांगली कामगिरी या टेनिस मध्ये करतोय. राईट टॅप हॉर द विकेट यावेळेस पहा नवाज आहे आणि नवाजला पिकला चेंडू देखील सुरेख चेंडू आहे आणि अर्थात हा चेंडू देखील निर्धाव चेंडू निघून जातोय. कुठली धाव या ठिकाणी मिळत नाही. डॉट चेंडू आहे, निर्धाव चेंडू आहे. अतिशय चांगली गोलंदाजी गोलंदाज या ठिकाणी पाहिलं तर प्रथमेश कडून केली जाते. दरम्यानचा पुढचा चेंडू राईट टॅप हॉर द विकेट नवाज साठी असेल. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये आणि अर्थात इथे संधी उपलब्ध आहे ती ओहो नवाजला संधी दिली जाते. अर्थातच हा घातक फलंदाज आहे आणि मोठ्या फलंदाजाला संधी दिली जाते प्रथमेश जाधव कडून. सोपा झेल होता आणि अर्थात सोपा झेल सुटतोय आणि खराब कामगिरी ज्याच्याकडून अपेक्षित नाही अशा प्रकारची खराब कामगिरी प्रथमेश जाधव कडून सोपा झेल सोडला जातोय. दरम्यान पुन्हा एकदम बारा करतो अर्थातच गोलंदाज प्रथमेश जाधव. डावखुरा फलंदाज नंदू गाणेकर साठी असेल. पुढचा चेंडू राईट टॅप राऊंड विकेट या षटकातला पुढचा चेंडू आहे. अकोटाप्याचा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू आहे, परंतु इथे जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक नाही आहे आणि तत्पूर्वी एकूण धावा जमा केल्या. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अपयशी ठरतोय आणि यामध्ये नंदू गाणेकर आउट होऊन मैदानाच्या बाहेर. बॅक टू पॅव्हलियन विकेट नंबर फर्स्ट गॉन. अशा तऱ्हेने आपण पाहतो पहिला फलंदाज धावाच्या रूपाने चोटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये धावाच्या रूपाने पहिला फलंदाज गमावला जातोय आणि अर्थात षटक क्रमांक पहिलं सुरू प्रथमेश जाधव गोलंदाजी करतोय आणि आता तिसऱ्या क्रमांकावर मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर नवीन फलंदाज महापुरुष फलंदाजचं नाव सांगा. मनोज. तिसऱ्या नंबरवर मनोज मैदानाच्या आतमध्ये राईट टॅप हॉर द विकेट प्रथमेश जाधवने धावायला सुरुवात केली. यावेळेचा चेंडू सुरेख मध्ये कनेक्ट केलाय. कव्हरच्या डोक्यावर चेंडू वन बाउन्स चेंडू शिमाराच्या बाहेर चौकार. 4 धावा. खातं उघडले जातोय. अर्थात मनोज कडून धावसंख्या जर आपल्या पहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 7 वरती. प्रथम फलंदाजी करताना महापुरुष संघाने टॉस जिंकला आणि चॅम्पियन संघासमोर फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राईट टॅप हॉर द विकेट या षटकातला पुढचा चेंडू प्रथमेश जाधवचा आहे आणि पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. इथे जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक नाही. चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषे बाहेर. अजून एक चौकार बॅक टू बॅक दुसरा चौकार आणि षटक क्रमांक पहिलं समाप्त झाले. पहिल्या षटकाखेर धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 11 धावा. एका गाडीच्या मुंबईत कुठेही जाऊ नका. मोठा सामना मैदानावरती सुरू आहे. महापुरुष खेड विरुद्ध TWS चॅम्पियन गुहागर यांच्या दरम्यानची लढत आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाले आणि एका गाडीच्या मोबदल्यात 11 धावा झाल्यात. मी घेतो ब्रेक मध्ये गाडा ऐकवतो आणि घेऊन येतो तुम्हाला षटक क्रमांक दुसरा घेऊन.
आपल्याला घेऊन जातोय दुसऱ्या षटकाकडे, अर्थात दुसऱ्या षटकाची तयारी सुरू होते. TWS चॅम्पियन गुहागर संघाकडून षटक क्रमांक दुसरं घेऊन येतोय चंद्रकांत. अर्थात हा देखील चांगला गोलंदाज आहे, डाव्या हाताने गोलंदाजी करतो आणि अर्थात त्याला सामोरं जाणार आहे नवाज, जो चांगला फलंदाज आहे, महापुरुष संघाचा महत्वपूर्ण फलंदाज आहे. अगर जर का नवाजची फलंदाजी चालली तर निश्चित धावा उभ्या राहतील. तो नवाज ऑन स्ट्राईक गोलंदाजी करेल, एक चांगला गोलंदाज. अर्थातच इथे गोलंदाजी संधी मिळते चंद्रकांतला. राईट लेफ्ट गोलंदाजी अर्थात या चेंडूवर पहा सरळ पुढे येऊन खेळायचा प्रयत्न केलाय आणि अर्थात इथे फार धावा मिळत आहेत. नवाजला एक धाव आणि अर्थात एक धाव जमा होते. महापुरुष धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या आता पोहोचते 12 या धावसंख्येवर. 2021 ची स्पर्धा मोठी स्पर्धा आमदार चषकची स्पर्धा आहे. अर्थातच सन्माननीय आदरणीय योगेश दादा कदम यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त खेड शहर आणि खेड तालुक्याच्या वतीने शिवसेनेच्या वतीने सालाबाद प्रमाणे येणारी मोठी स्पर्धा आणि या स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस मैदानामध्ये आपण पाहतो. चेंडू एकदा या ठिकाणी मात्र गोलच्या डोक्यावर चेंडू भिरकावलाय, परंतु यावेळेस लॉंगआउट क्षेत्रामधून शतरक्षक येतोय, चेंडू अडवतोय आणि तत्पूर्वी मात्र 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. व्हेरी गुड रन बिटवीन द विकेट. 2 धावा आणि 2 धाब्यानी धावसंख्या पडते. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती आता पोहोचते 14 या धावसंख्येवर. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. अर्थात टॉस जिंकला होता महापुरुष खेड संघाने, म्हणजेच पोलीस मित्रांचा संघ आहे आणि अर्थात पोलिसांकडून खेळताना आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर अर्थातच मनोज या ठिकाणी चांगली फलंदाजी करतोय आणि अर्थात इथे पुन्हा एकदा संधी होती मॉन्टीकडे, ती संधी होती पण मॉन्टीने संधी गमावले आणि 2 धावा पुन्हा एकदा मनोजने पूर्ण केल्या आणि या 2 धाबीने धावसंख्या हळूहळू पुढे जाते, ती जाऊन पोहोचली ती 16 पर्यंत. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. चंद्रकांत मारा करतोय चॅम्पियन संघाकडून, म्हणजेच TWS चॅम्पियन गुहागर संघाचा गोलंदाज चंद्रकांत. पुन्हा एकदा मारा करेल मनोज ऑन स्ट्राईक. नॉन गेला नवाज. या षटकातला पुढचा चेंडू अहो सुरेख पद्धत चेंडू तटवला. यावेळेस निश्चित धावा मिळतील आणि अर्थातच एकूण धावा मिळतात 4 धावा. मनोजच्या खात्यामध्ये 4 धावा. सुरेख फलंदाजी 4 धावा आणि 4 धाबीने धावसंख्या जर पाहिली तर पूर्ण होते 20 धावा. 2020 20 धावा धापल जबाय. चांगली फलंदाजी मनोजच्याकडून केली जाते. महापुरुष खेड संघाकडून खेळताना मनोज चांगली फलंदाजी करतोय आणि आता पुन्हा एकदा क्षेत्रविषय बदल करताना गोलंदाज चंद्रकांत गोलंदाजी करेल. TWS गुहागर संघाचा हा गोलंदाज चांगला उमदा गोलंदाज आहे. धावायला सुरुवात केली अंपायरच्या डाव्या बाजूने. दरम्यान हा चेंडू हो यावेळेस मात्र चेंडू फसतोय आणि चेंडू बॅटच्या पट्टीत येत नाही. चेंडू जातोय निर्धाव चेंडू. कुठलाही नुकसान नाही आणि धावामध्ये कुठलाही बदल होत नाहीये. धावसंख्या तिथेच थांबले. धावसंख्या 20 धावा. 2020 दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा बारा करेल तो अर्थातच चंद्रकांत. अतिशय चांगली गोलंदाज दरम्यान यावेळेस पहा चेंडू आणि बॅटचा काही संपर्क येत नाही आणि अशा तऱ्हेने षटक क्रमांक दुसरा समाप्त झाले. दुसऱ्या षटकाखेर धावा झाल्या त्या फक्त आणि फक्त 2 धावा. एका गाडीच्या मोबदल्यात कुठेही जाऊ नका. षटक समाप्त झाली 2. पहिल्या षटकाखेर 11 धावा आल्या. दुसऱ्या षटकाखेर 20 धावा जमा झाल्यात. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. पाहत राहा, ऐकत राहा. मोठी स्पर्धा, लाख मोलाची स्पर्धा, दादांच्या वाढदिवसानिमित्त असणारी स्पर्धा, शिवसेनेची युवा सेनेची स्पर्धा खेडच्या ऐतिहासिक गोळीबार मैदानावरती म्हणजेच बाबासाहेब पाटणे क्रीडानगरीमध्ये सुरू असणारी स्पर्धा. सलग 5 दिवस चालणारी स्पर्धा आहे आणि या स्पर्धेचा मित्र आजचा तिसरा दिवस आहे. एक ब्रेक घेतो. ब्रेक मध्ये गाणं ऐकूया. गाण्यासह वापस येतो. जगदंबा 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 छत्रपती खडगधर कवडी बाण चापधर वज्रतेज रुद्रस्वर जगदंबा 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 जय छत्रधर शौर्य यज्ञ शुभंकर युगकीर्ती पुरंदर जगदंबा जगदंबा जगदंबा. षटक क्रमांक 3 गोलंदाज आकेश कडपकर, मैन फ्रॉम गुहागर. भारत की गेंदबाजी कर गेंद राइट राउंड विकेट. अगली गेंद नवाज के लिए. इस बार देखिए ऑफ स्टंप के काफी बाहर की गेंद. अंपायर ने कहा खराब गेंद. अंपायर देखिए संकेत शिंदे और देखिए सूरज बापकर जो कि अंपायर डिपार्टमेंट. फिर बाहर की गेंद. फिर एक बार देखिए अंपायर ने कहा खराब गेंद. तो इस बार देखिए रन आ रहे. खराब गेंद डालते हुए दिशा से भटक रहे गेंदबाज. तो अब देखिए 22 रन बने हैं. फिर एक बात है कि गेंदबाज करके गेंदबाज जो कि अच्छे गेंदबाज है गुहागर के टैलेंटेड खिलाड़ी आकेश गेंदबाजी करते हुए. अगली गेंद इस बार देखिए
ऑफ स्टंप के बाहर की गेंद और यहाँ पर देखिए नवाज ऑन साइड पर खेलने का प्रयास कर रहे तो खराब सोच के साथ यहाँ पर गेंद मिस किया तो गेंद की विकेट कीपर के दस्तानों में बिंदी गेंद डॉट गेंद यानी कोई नुकसान नहीं कोई बदलाव नहीं। तो इस बार देखिए अच्छी गेंद डाली अकेश द्वारा। फिर एक बार देखिए गेंद पहुंच करके अकेश जो कि चैंपियन की खिलाड़ी है TWS और इस बार देखिए आगे आकर बहुत अच्छा शॉट लगा लॉन्ग ऑफ क्षेत्र पर वहां खिलाड़ी प्रयास कर रहे और तब तक देखिए रन बनाने का मौका बना तो 2 रन यहाँ पर मनोज और नवाज ने बनाए। तो नवाज के खाते में 2 रन और महापुरुष खेड़ के खाते में 2 रन। 2 रन के साथ अब रन की बात कर तो 24 रन बने हैं और 1 विकेट के नुकसान पर पहले विकेट आएगा था नंदू गानेकर आउट होकर बैक टू पेवलियन। फिर एक बार देखिए गेंदबाजी करेंगे आकेश जिनको मौका मिला और मौके के साथ बहुत अच्छा काम करे टीम के अंदर। और इस बार देखिए ऑफ स्टंप के बाहर की गेंद और बार ऑन साइड पर खेलने का प्रयास करते हुए नवाज। फिर एक बार बिंदी गेंद फिर एक बार डॉट गेंद और इसके साथ कोई बदलाव नहीं। 24 रन बने हैं। वो नंबर 3 चलता हुआ 4 ओवर का मैच है और देखिए शाम के टाइम चलता हुआ बहुत बड़ा मैच। एक तरफ महापुरुष खेड़ और दूसरी तरफ देखिए गोहगर। फिर एक बार देखिए अच्छी गेंद इस बार देखिए बल्ला खाली घूम रहे और बल्ले के ऊपर गेंद नहीं आ रहे। बिंदी गेंद बार बिंदी गेंद डॉट गेंद यहाँ पे बहुत अच्छी गेंदबाजी आकेश द्वारा। रन नहीं आ रहे और कुल मिलाकर रन की बात कर तो 24 रन बने हैं। पहली ओवर के अंदर 11 आए थे दूसरे ओवर के अंदर देखिए 20 रन आए थे। तो अब देखिए तीसरे ओवर के अंदर 2 गेंदें खराब डाल दे और उसके बाद देखिए कमबैक किया और अच्छी गेंद डाल रहे राइट नंबर राउंड विकेट। अगली गेंद इस बार देखिए ये क्या कर रहे एंगल फिट कर कर रहे और बार बिंदी गेंद। इसके साथ ओवर नंबर 3 खत्म हुआ। तीसरे ओवर के अंदर देखिए ज्यादा रन नहीं आए और अच्छी गेंदबाजी की आकेश ने। तो कुल मिलाकर तीसरे ओवर के अंदर रन बने हैं 24 रन बने। कई पर जो ये आखिरी ओवर का मुकाबला अभी भी शेष है। नहीं तो ब्रेक भी गाने के साथ वापस आता हो यू गए और यू आए। आपलं सहकारी फार गरजेचं आहे। षटक क्रमांक 4 शेवटचं षटक अंकुश गोलंदाजी करेल। अंकुश पावसकर मैन फ्रॉम गोहगर और देखिए इनको मौका मिलता हुआ शेवटचं षटक अंकुश पावसकर गोलंदाजी करेल। राईट अप राऊंड विकेट या षटकाला पुढचा चेंडू मनोज शेट्टी असेल आणि यावेळेस पहा मनोज फक्त बॅट फिरते आणि अर्थात चेंडूचा संपर्क होत नाही। मात्र इथे जर पाहिलं तर एक्स्ट्रा धावा बहाल केले जात आहेत आणि अर्थात 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतील। 2 धावा महापुरुष खेळच्या खात्यामध्ये जमा होत आहेत। धावसंख्या 2 पुढे जाते। धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 26 वरती। 26 लॉस ऑफ 1 विकेट प्रोग्रेस इन 4th अँड फायनल ओव्हर। शेवटचं षटक चालू आहे। 26 धावा झाल्या आहेत आणि अर्थात इथे जर पाहिलं तर एक फलंदाज आपण गमावला आहे। दरम्यानचा पुढचा चेंडू यावेळेस पाहिलं तर ऑफस्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू आहे आणि अर्थात हा निर्धाव चेंडू आहे। खराब फलंदाजी मनोज कडून आणि अर्थात नवाजला देखील इथे मोठे फटके मारण्यापासून रोखलं जाते गोलंदाजांकडून। चांगली गोलंदाजी याच्या आधी जर आपण पाहिली तर अर्थातच आकेशने चांगली गोलंदाजी केली होती। यावेळीचा चेंडू मात्र कठीण झालाय परंतु सरळ शतरक्षकामध्ये आणि अशा तऱ्हेने दुसरा फलंदाज या ठिकाणी आउट होऊन मैदानाच्या बाहेर येतोय। त्याचा दाव अर्थातच मनोज बॅक टू पॅव्हलियन। गोलंदाज देखील धमाल सुरुवात केली। राईट राऊंड विकेट यावेळी चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये आणि पुन्हा एकदा संधी उपलब्ध होते आणि विकेट नंबर 3 गॉड नवाज आउट होकर मैदान से बाहर बैक टू पेवलियन। नवाज कम ऑन डीजे।
आपण पाहतोय बीत आहेत, अजीर लावतायत आणि बागर येत आहेत. खराब फलंदाजी महापुरुष कीड संघाकडून. दरम्यानचा पुढचा चेंडू, यावेळेचा चेंडू मात्र सुरेख चेंडू आहे आणि अर्थात ऑन साईडला फलंदाजाला फिरवायचा आहे, परंतु चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. निर्धाव चेंडू आहे. ओव्हर नंबर षटक्रमांक 4 चालू आहे आणि अर्थात इथे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात महापुरुष खेड या संघाकडून. ते अर्थातच अपयशी ठरत आहे. दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा एक धाव आणि अर्थातच एका धावेने समाधान मानावं लागेल, कारण चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी आहे. आणि अशा प्रकारे जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक 4 समाप्त झालं. 4थ्या षटकाखेर या ठिकाणी खेळ समाप्त होतोय. प्रथम फलंदाजी करताना खेड संघाने, महापुरुष खेड संघाने जर पाहिलं तर एकूण 2 गडीच्या मोबदल्यात 3 गडीच्या मोबदल्यात धावा जमा केल्यात. एकूण 27 धावा आणि 28 धावांचं छोटं लक्ष आहे. मागील सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं 31 धावांचं लक्ष पहिल्या षटकामध्ये पार झालं होतं. आता अतिशय छोटं लक्ष आहे, 28 धावांचं लक्ष आहे. चॅम्पियन TWS संघासमोर पाहणार आहोत. 28 धावा या पहिल्या षटकामध्ये पूर्ण होत आहेत की नाही हे देखील पाहणार आहोत, कारण बघाच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं पराक्रम प्रत्यक्ष जाधव याने हात खोलून 31 धावांचं जे टार्गेट होतं ते पहिल्या षटकामध्येच पूर्ण केलं होतं. आता आपलं पाहावं लागेल की पहिल्या षटकामध्ये 28 धावांचं जे लक्ष आहे ते पूर्ण होतं गेलंय. 4 षटकामध्ये 28 धावा. तर ब्रेक घेतो, ब्रेकमध्ये गाणं ऐका, गाण्यानंतर परत येतो. चालू करू द्या प्लीज. तर आपण पाहतोय 28 धावांचं उद्दिष्ट आहे. 4 षटकांमध्ये 28 धावा जमा करायच्या आहेत. चॅम्पियन गुहागर संघाला, अर्थातच TWS चा मोठा संघ आहे ज्या संघाने बाउन्सर 11 चिपळूण संघाला पराभूत केले. पहिल्या षटकामध्ये 31 धावांची चांगली खेळी गेली होती आणि अर्थात त्यामध्ये आपण पाहिलं तर निश्चितच प्रथमेश जाधव याने चांगली फलंदाजी केली. प्रथमेश अतिशय चांगली फलंदाजी केली आणि पहिल्या षटकामध्ये 31 धावांचं जे लक्ष्य होतं ते पार केलंय. तर मैदानाकडे आपण जाणार आहोत. मैदानामध्ये मोठा सामना, मोठा मॅच मैदानामध्ये सुरू आहे. 28 धावांची गरज आहे आणि अर्थात या 28 धावा किती चेंडूमध्ये, किती षटकामध्ये पूर्ण होतात ते पाहणार आहोत. आणि अर्थात आव्हान घेऊन मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश वेद्रे स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईकला जर आपण पाहिलं तर अर्थातच रोशन आहे आणि ही जोडी देखील चांगली कामगिरी करेल. प्रथमेश वेद्रे आणि अर्थात रोशन. तर अर्थात आपण मैदानाकडे जातोय. महापुरुष खेडी संघाकडून षटक क्रमांक पहिलं घेऊन येतो मनोज. मनोज क्षेत्रकडे गोलंदाजी करेल. षटक क्रमांक पहिलं. चला मॅच सुरू होतोय आणि अर्थात या ठिकाणी गोलंदाजी धावाला सुरुवात केली. पहिला चेंडू आणि पहिला षटकार. पहिला चेंडू, 2 चेंडू आणि चेंडू शिमाराच्या बाहेर. 7 धावांचा बोनस बहाल केलाय तो अर्थात महापुरुष खेड संघाने. जिथं घुसतं या मराठ्याचं द्वार, जिथं घुसतं या मराठ्याचं द्वार, तो या ढाण्या वाघाचा. पहिला चेंडू 2 चेंडू फेकला आणि पुरेपूर फायदा उठवला प्रथमेश वेद्रेने. 7 धावांचा बोनस जमा झाला. विजयासाठी फक्त 21 धावांची गरज आहे. दरम्यानचा पुढचा चेंडू, फ्री हिटचा चेंडू शिबाराच्या बाहेर. परत एकदा षटकार, बॅक टू बॅक 2 षटकार. प्रथमेश वेद्रे ऑन फायर. कम ऑन डीजे. एक चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावा झाले 13 धावा. विजयासाठी फक्त आणि फक्त 28 धावांची गरज असताना एका चेंडूमध्ये 13 धावा जमा झाल्यात. दरम्यान या ठिकाणी पुन्हा एकदा गोलंदाज मनोज, महापुरुष खेड संघाकडून. मनोज पहिला षटक घेऊन आला. पहिला चेंडू नो फेकला, त्या चेंडूवर 6 धावा वसूल केल्या. दुसऱ्या चेंडूवर 6 धावा. दरम्यानचा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा पनिशमेंट केले. चेंडू शिबाराशी बाहेर जातोय आणि चौकार या ठिकाणी सहज लिहिला जातोय तो अर्थातच प्रथमेश
एदरीच्या डावावर अर्थात चांगली फलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार आणि अर्थात तिसऱ्या चेंडूवर देखील तो चौकार लगावतोय. अर्थात चांगली फलंदाजी. 17 धावा धावफलकावर जमा झाले. दरम्यानचा पुढचा चेंडू राईट टप राऊंड विकेट. यावेळीचा चेंडू इथे मात्र सन्मानपूर्वक खेळलाय आणि अर्थात हलक्या बॅटिंग खेळत तो नॉन स्ट्राईकला येतोय आणि स्ट्राईक इथे निश्चित. अर्थात जर पाहिलं तर 18 धावा जमा आहेत. अजूनही विजयासाठी 10 धावांची गरज आहे. डावखुरा फलंदाज आता स्ट्राईक करेल रोशन. महापुरुष खेड विरुद्ध TWS चॅम्पियन गुहागर यांची दरम्यानची लढत आहे आणि अर्थात 27 धावा जमा केल्या होत्या महापुरुष संघाकडून आणि 28 धावांचं छोटं लक्ष घेऊन मैदानामध्ये उतरल्या प्रथमेशने सुरेख ठिकाणी फलंदाजी केली आणि रोशनने देखील दाखवलंय की मी देखील लांब मोठे षटकार मारू शकतो. रोशनच्या बॅटमधून पहिला षटकार. कमाल डिझे. थँक्यू. विजयासाठी फक्त आणि फक्त एकाच चौकाराची गरज आहे. 4 धावांची गरज आहे आणि दरम्यान या चेंडूवर सुरेख पद्धत चेंडू तटवलाय. अशा तऱ्हेने TWS चॅम्पियन संघ याही सामन्यात पहिल्या षटकामध्ये विजय साकार करतोय. थँक्यू व्हेरी मच TWS चॅम्पियन गुहागर. तर मित्र विनंती करेन अजगडी संघाच्या त्याला विनंती करेन प्लीज आपण टॉस काढूया. यानंतरचा TWS चॅम्पियनचा संघ गुहागरचा संघ यांच्या दरम्यानची मोठी लढत मित्रांनो अजूनही आपल्याला पाहिजे. आजच्या दिवसातली आणि स्पर्धेतली खऱ्या अर्थाने मोठी लढत असेल कारण एका बाजूला चॅम्पियनचा मोठा संघ तर दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं